नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नंदिनी आणि शारदा दोघी जणी गॅलरीमध्ये असतात आणि शारदा म्हणत असते, हे बघ इथे जीवा आलेले आहेत. पण जीवाला तुझा भास होतोय, सतत ते इथे कोणाशी ना कोणाशी तरी बोलत आहेत. हे बघ, ह्या सगळ्या गोष्टींचा तू थोडासा विचार करायला हवा आहेस. अगं त्यांना वेळ लागेल. तू बघतेस ना ते काय करतायत आणि कशा पद्धतीने इथे ते कोणाशी तरी सतत बोलत राहतायत. हे बघ, तुला त्या गोष्टीचा विचार करायला हवा, असं शारदा नंदिनीला म्हणत असते. आणि बिचारे ग सतत तुझा भास होतोय आणि त्यांना वेळ लागेल. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुला थोडंसं तरी कळायला हवं ग नंदिनी. हे बघ, असं करू नकोस. जीवा बिचारे तुझ्यासाठी इथे आलेले आहेत आणि तुझ्यासाठी इथे आलेले असल्या कारणाने मला असं वाटतंय की तू एकदा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवास. तेव्हा नंदिनीच लक्ष समोर उभ्या असलेल्या त्या जीवाकडे जातं आणि तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, हे बघ आई प्लीज, तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगू नकोसा. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे जीवा रिक्षावाल्याशी बोलत असतो आणि तो म्हणत असतो, हे बघ माझ्याकडे एक असे कितीतरी मस्त अशा आयडिया आहेत. त्या आयडिया मी तुला सगळ्या काही देऊ शकतो. आणि तेव्हा लगेच तो म्हणत असतो, अरे तू इथे बघत बसलेला आहेस, पण तिकडे समोर बघ. समोर तुझी कोणीतरी वाट पाहते. तिकडे तुला समोर बघायला हो. तेव्हा जीवाच लक्ष उभ्या असलेल्या गॅलरीतील नंदिनीकडे जाते आणि उभ्या असलेल्या नंदिनीकडे गेल्यानंतर तो तिला हात करत असतो आणि म्हणत असतो, नंदिनी नंदिनी. आणि तेव्हा नंदिनी मात्र त्याच्याशी काहीच बोलत नाही. पण जीवा म्हणत असतो, नंदिनी मी येऊ का प्लीज, मी आतमध्ये येऊ का, सांग ना मला, मी येऊ का नंदिनी आतमध्ये. असं सुद्धा तो आता इथे बोलत असतो. तर आता नंदिनी रागच तिथून निघून गेलेली असते. तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे काव्या त्याचसोबत मानिनी ह्या दोघी जणी सुद्धा आता गेस्ट रूम मध्ये आलेले असतात. मानिनी म्हणत असते, खरं सांगू का काव्या, मला आता खरंच खूप वाईट वाटते. म्हणजे बघ ना, तुला गेस्ट रूम मध्ये राहावं लागतंय मला, तर मी तेव्हा तुला दुसऱ्यांदा इथे गेस्ट रूम मध्ये ठेवत आहे. म्हणजे सुरुवातीला सुद्धा मी तुला गेस्ट रूम मध्ये ठेवलं होतं, त्यावेळेस मात्र मला नाईलाज होता. पण आता सुद्धा मी तुला गेस्ट रूम मध्ये ठेवले आणि राग येतोय, मला वाईट वाटतंय, कळत नाही काय करावं. म्हणून तेवढ्यातच आता काव्या म्हणत असते, हे बघा मान्नी काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही मला त्यावेळेस गेस्ट रूम मध्ये ठेवलं ना, त्यामुळे मात्र मी बऱ्याच गोष्टी इथे आता शिकले आहे. कारण तेव्हा तर मला समजलं की इकडे मला देशमुखांची किती ओढ आहे आणि मी देशमुख माझ्यासाठी किती गरजेचे आहेत. ह्या गोष्टी मला तेव्हा तर समजल्या ना. जर मला तुम्ही गेस्ट रूम मध्ये ठेवलं नसतं तर ह्या गोष्टी मला कशा समजल्या असत्या. असं सुध धाती बोलते. त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, पण आता मान्नी काकू, तुम्हाला एक गोष्ट सांगू ना, माझ्यामध्ये ना एक अशी दिव्य शक्ती संचली आहे. म्हणजे माझ्यामध्ये अशी दिव्य शक्ती संचली आहे. आता तिकडे ना देशमुख काय करत असतील हे सुद्धा मला कळू शकत. तुम्हाला मी आत्ता सुद्धा सांगू शकते ते की तिकडे देशमुख जे आहेत ना, ते काय करू शकत असतील हे मी सांगू शकते. अच्छा सांग बरं, तुम्हाला सांगू का काकू. तेव्हा तर ना इथे देशमुखांना माझ्या मनातलं सगळं काही कळायचं. मी मनामध्ये बोलले तरी सुद्धा त्यांना ते सगळं कळायचं. मग मी आता सांगू का देशमुख काय करत असतील. आता ते माझ्यासोबत इथे बाहेर तर बोलू शकले नाहीत, त्यामुळे ते आता खोलीत गेले असतील. तिथे माझं स्केच काढलेलं आहे. मग त्यांनी आता ते स्केच हातामध्ये घेतलं असेल आणि ते स्केच हातामध्ये घेऊन आता ते त्या स्केचसोबत बोलत असतील, म्हणत असतील, काव्या खरं तर मला तुमच्याशी बोलायचंय. आणि तेव्हा लगेच आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ काव्याच्या स्केच हातामध्ये घेऊन म्हणत असतो, काव्या खरं सांगू का, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या घरामध्ये आलात, पण तुम्हाला असं कोणी काही बोललेलं, याच बरोबर तुमच्यावर कोणी आवाज चढवलेला, तुमच्यासोबत हडतर केलेली, ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात आवडत नाहीयेत. त्या मी खपून सुद्धा घेणार नाहीत. तुम्ही आल्यापासून
मला ते सगळं काही आठवायला लागते. ती लग्न केलेला दिवस, त्याचसोबत मी तुमची केलेली विनवणी, ते सगळं काही मला आठवते. त्यामुळे तुम्ही या घरामध्ये राहू नये अशी माझी इच्छा आहे. आता इकडे काव्याने मानिनीला हे सगळं सांगितल्यानंतर इथे मानिनी मात्र खूपच जास्त खुश झालेली असते आणि ती म्हणत असते, वाव काव्या, हे सगळं किती भारी आहे, म्हणजे हे किती इंटरेस्टिंग आहे, कळते का तुला? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मॅजिकच भारी आहे की नाही? तेव्हा काव्या म्हणत असते, हो मान्नी काकू, तुम्ही म्हणताय ना ते अगदी, हे सगळं काही खूपच जास्त आणि छान असं मॅजिक आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता मी इथे आलेले आहे ना तर फक्त आणि फक्त इथे देशमुखाला मिळवण्यासाठीच आलेले आहे. तेव्हा मालिनी म्हणत असते, तू अजिबात काळजी करू नकोस, एक टप्पा तर तू गाठलेला आहेस. कारण मला असं वाटत होतं की इकडे आता जो काही पार्थ आहे तो मात्र तुझ्यावरती रागावला असेल, रुसला असेल, पण तो तेवढा पाहिजे तेवढा रागवला नाहीये. त्यामुळे इथे तर सगळं व्यवस्थित आहे. पण आता माझं दुसरं कार्ट काय करत असेल, म्हणून आता त्या दोघीजणी सुद्धा जीवाला व्हिडिओ कॉल करतात. आता जीवाला व्हिडिओ कॉल केल्यानंतर आपण पाहतो की इकडे जीवा बाहेरच गार्डनमध्ये बसलेला असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, काय रे जीवा, कुठपर्यंत आले, काय चाललंय? तेव्हा जीवा म्हणत असतो, बापरे, मोहित्यांचं स्वागत करणं आणि मोहित्यांचे स्वागत करण्याची पद्धत खूपच आगळी वेगळी आहे. अगं तुला काय सांगू, अरे पण तू बाहेर काय करतोयस? अगं आई, काय सांगू, माझ्या सासूबाई ना मला किती आणि काय काय खायला घालतात ना, की काही विचारू नको. त्यामुळे मी थोडं शतपावली करायला आलो होतो आता. तेव्हा लगेच तो म्हणत असतो, पण ना माझ्या बायकोचे बाबा जरा सटकलेलेत. तेव्हाच काव्या म्हणत असते, काय चालले जीवा? नाही म्हणजे खरं खरं सांग जीवा, एवढ्या उन्हामध्ये तू इथे बाहेर काय करतोयस? म्हणजे खरंच तुला इथे बाहेर काढलेलं आहे का फक्त आणि फक्त? इथे तू कशासाठी आला आहेस हे खरखर सांग. असं सुद्धा इकडे आता त्या दोघी जणी त्याला विचारत असतात. तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो, त्याचं काय आहे ना आई, खरं खरं सांगू का मला तर ना येथे धनंजय काकांनी घरामध्ये घेतलोच नाही. त्यांनी ना मला इथून बाहेर काढलं आहे असं सुद्धा आता इकडे जीवा बोलत असतो. हा माणीला मात्र खूपच जास्त वाईट वाटतं. माणी म्हणत असते, ऐक ना जीवा, मी काय म्हणते ते, मी एकदा धनंजय भाऊजींना फोन करू का? मी फोन करते आणि त्यांच्याशी सविस्तर बोलते. त्यांना सांगते, हे बघा तुम्ही जीवाला असं बाहेर का काढले म्हणून त्यांना विचारते. तेवढ्यातच जीवा म्हणत असतो, नाही आई नाही, ही लढाई माझी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की एक ना एक दिवस नंदिनीला ते पटेल आणि माझ्या सासरी बुवांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी पटतील आणि मला ते घरामध्ये घेतील. तेव्हा लगेच आता तो फोन ठेवतो, कारण चकाचक बाई समोरून येत असते. बायम हाणून हे फोन ठेवतात. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि काळजी करण्याची वगैरे काहीही गरज नाही असं सुद्धा आता इकडे काव्या वाणिनीला म्हणत असते. त्याचसोबत प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला आता नंदिनी जीवाच्या समोर आलेली असते आणि नंदिनी जीवाच्या समोर आल्यानंतर इकडे मात्र जीवा म्हणत असतो, चकाचक बाई तू. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, पण तुम्ही इथे काय करताय जीवा? हे बघा, हा हट्ट सोडा आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा. त्यावर लगेच आजीवा म्हणत असतो, पण तू कुठे चाललीस ते तरी सांग. तेव्हा ती म्हणत असते, चाले जीव द्यायला स्वर्गात चालले, मसनात चालले, येताय का तुम्ही? तेव्हा तो म्हणत असतो, हो चालेल ना, आपण सोबतच दोघेजण जाऊयात ना. तेव्हा नंदिनी पुन्हा त्यावर चिडते आणि म्हणत असते, काय चाललंय जीवा तुमचं हे सगळं काही? तुम्ही शांत बसणार आहात की नाही? हे बघा, हे प्रयत्न सोडून टाका आणि मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही किंवा मी तुम्हाला घरामध्ये सुद्धा घेणार नाही. तुम्हाला मी सांगते ना, आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा. त्यावर जीवा म्हणत असतो, पण तू कुठे चाललीस सांग तरी ना, एकदा माझं का ऐकत नाहीयस तू? तेव्हा आनंदिनी म्हणत असते, हो मी चालले, आनंद निवासला चालले, काय करायचं आहे? तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे,
तू आनंद निवासला चाललीस ना, मग मी तुला सोडायला येतो माझ्या बाईकवरती. तेव्हा आनंदिनी म्हणत असते, कशाला, अजिबात नाही, काही गरज नाहीये, रिक्षांची काही कमी नाहीये. या जगामध्ये मी रिक्षा घेऊन जाऊ शकते. त्यावर लगेच ताजीवा म्हणत असतो, अगं हो, मग मी रिक्षावाला बनवून येऊ का? हे बघ लास्ट टाइम कसं मी रिक्षा बनवून आलो होतो रिक्षावाला, ते तुला आठवतं का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही, अजिबात नाही. तुम्ही माझा पिच्छा सोडणार आहात की नाही? तुम्हाला काय सांगते मी? तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो, अग चकाचक बाई, काय सांगतेस? मी तेच सांगतोय, तुला मी रिक्षावाला बनवून येतो ना. तेव्हा नंदिनीला तो क्षण आठवतो, कशा पद्धतीने इकडे एकदा जो काही जीवा आहे तो मात्र रिक्षावाला बनवून आला होता. आणि रिक्षावाला बनवून आल्यानंतर तिला तो सोडायला गेला होता. ती पैसे देत होती आणि तेव्हा मात्र इकडे त्याला ओळखलेला होतं. आता सुद्धा जीवा म्हणत असतो, पण तेव्हा कुठे तू ओळखलं होतस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, ओळखलं होतं मी तुम्हाला तेव्हा, कारण मीच दिलेलं घड्याळ तुम्ही घालून आला होतात आणि तुम्हाला का असं तिकडे जावं आणि त्याचबरोबर त्यांना शुभंकरोती म्हणण्यासाठी खाली घेऊन यावं, म्हणजे देव त्यांना थोडीशी बुद्धी वगैरे देईल. थोडीशी बुद्धी वगैरे दिल्याच्या नंतर त्यांना जरा सत्कर्म करण्याची सुद्धा काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये टाकेल, असं काव्या म्हणत असते. चला बरं चला. तेव्हा इकडे वसू म्हणत असते, अग जाग रम्या, जाग रम्या. तेवढ्यातच आता इकडे रम्या म्हणत असते, अगं आई, काय चाललंय तुझं, काय चाललंय? कारण इकडे वसूचं बोट चांगलंच दुखलेलं असतं, त्यामुळे ती तिलाला सतत कंटिन्यू जा म्हणत असते. आता इकडे रम्या तर निघून गेलेली असते, पण वसूचं बोट जे आहे ते पूर्ण लाल झालेलं असतं. ती म्हणत असते, काय हे काव्या, खरंच ना, ही काव्य आल्यापासून ना आज एकही दिवस चांगला जात नाहीये. ह्या दिवसांमध्ये काही ना काही होतच आहे. काय काय नाही झालं ह्या दिवसांमध्ये. आज ही काव्याना खरंच आमच्या तर 5वीला पुजलेली आहे की काय, असंच वसू बोलते बरं का. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मस्त गुड्डूने एक शेकोटी केलेली असते आणि गुड्डूने शेकोटी केल्यानंतर आपण पाहतो की जीवासाठी आणि त्याचसोबत त्याच्यासाठी त्याने मस्त असा चहा गरमागरम आलं घातलेला आणलेला असतो. आता दोघेजण मस्त चहा एन्जॉय करत असतात आणि आता जो काही गुड्डू आहे तो त्याचं दुःख इथे जीवासोबत शेअर करत असतो. तो म्हणत असतो, खरं सांगू का, इथे माझी जी काही पिंकी आहे ना, ती पिंकी मात्र मला इथे पाहिजे आहे आणि मला तिच्याशी भेटायचे, तिच्याशी बोलायचे आणि त्या सगळ्या काही गोष्टी मला तिच्यासोबतच करायच्या आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो, खरं सांगू का, आता तर मला एक्स्ट्राचा सिलॅब्स घ्यावा लागेल तुला आणि तुझ्या पिंकीला एकत्र आणण्यासाठी आणि तुम्हा दोघांना मनवण्यासाठी. यावर गुड्डू म्हणत असतो, काय सांगतो, म्हणजे तू माझ्यासाठी एवढं सगळं काही करणार का? हे सगळं तू माझ्यासाठी करणार का? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे हे सगळं काही बोलत असताना आता मात्र आपला गुड्डू मस्त जीवासोबत एन्जॉय करत असतो. आता खरं तर इकडे गुड्डूला काय सांगितलेलं असतं विक्रमने की ह्या जीवाला मात्र अजिबात इथे येऊ द्यायचं नाहीयेस, पण ह्या गुड्डूने मात्र उलट केलेलं असतं. तर आता आपण पाहतो की बराच उशीर झालेला असतो आणि तेव्हा नंदिनी आनंद निवासमधून इथे घरी यायला निघालेली असते. आता गेटवरती येते आणि गेटवरती आल्यानंतर इथे आपण पाहतो की ती विचारत असते, म्हणजे समोर वॉचमन असतो. आता हा नवीनच वॉचमॅन आहे, त्यामुळे नंदिनी विचारते, तुम्ही गुड्डू ना? आणि तेव्हाच इकडे आता तो म्हणत असतो, हो मी गुड्डू, पण तुम्ही? मी नंदिनी, पण इथे जीवा होते ना? तेव्हा तो म्हणत असतो, ते तर कधीच निघून गेले. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय, कुठे निघून गेले? अरे वो तो कब का चला गया, जमाना हो गया, असं तो सांगत असतो. काय सांगताय, ते निघून गेले म्हणजे जीवा निघून गेले? त्यावर तो म्हणत असतो, हो मी हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ते इकडे निघून गेलेले आहेत. तेव्हाच आता नंदिनीला वाईट वाटत असतं. ती विचार करत असते की खरंच जीवा मला न भेटता निघून गेली
की काय आता नंदी मात्र तिथून जायला लागत असते. तेवढ्यातच पाठीमागून रिक्षा आलेला असतो, कारण त्या रिक्षामध्ये इथे जीवा बसलेला असतो आणि जीवा त्याचबरोबर ती रिक्षा खूपच सुंदर अशी त्याने सजवून आणलेली असते. नंदिनीच लक्ष येणाऱ्या जीवाकडे जातं आणि तेव्हा जीवा मात्र नंदिनी समोरून गोल गोल रिक्षा फिरवत असतो आणि त्या रिक्षामध्ये गाणं लावलेलं असतं, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे नंदिनी ये ना नंदिनी ये ना. आणि हे गाणं लावल्यानंतर आता सगळ्या त्या रिक्षावरती मात्र जीवांदनी, त्याचबरोबर नंदिनी येना चकाचक बाई, दोघांचे खोटो हे सगळं काही लावलेलं असतं. आता लगेचच इकडून पाठीमागून गुड्डू मस्सर त्याला छान छान असं म्हणत असतो आणि छान छान असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जो काही जीवा आहे तो मात्र खूपच जास्त आनंदात असतो, कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा त्याला आता नंदिनीला आपलंच करायचं असतं आणि त्यासोबत नंदिनीला आपलंच केल्यानंतर ह्या सगळ्या काही गोष्टी त्याला खूप छान पद्धतीने करायच्या असतात. आता जो काही जीवा आहे तो जीवा मात्र इथे खाली उतरतो आणि जीवा खाली उतरल्यानंतर इथे नंदिनी समोर तो गाणं म्हणत असतो आणि त्याचसोबत नाचायला सुद्धा लागलेला असतो. आता नंदिनी समोर नाचायला लागल्यानंतर नंदिनीकडे काहीच शब्द नसतात त्याला बोलण्यासाठी. ती फक्त आणि फक्त इथे त्या जीवाकडे पाहतच असते, पण जीवा मात्र मस्त दिल खुलास पद्धतीने नाचत असतो. तो तर इथे काहीच बोलत नाही आणि तेव्हा इकडे नंदिनीला तो म्हणत असतो, नंदिनी एकदा तरी बघून घे, एकदा तरी तू बघून घे ना. तेव्हा नंदिनीला तो रिक्षाकडे घेऊन जातो. तेव्हा नंदिनीचे लक्ष त्या रिक्षामध्ये लावलेल्या त्या सगळ्या काही खोटोकडे जातं, ज्यामध्ये नंदिनी आणि जीवाचे बरेच काही असे ते दोघांनी एकमेकांसोबत घालवलेले काही मोमेंट्स असतात आणि त्या सगळ्या काही नंदी पाहत असते आणि त्याचसोबत आतले सगळे काही खोटो पाहिल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता जो काही जीवा आहे तो नंदिनीच्या हाताला पकडतो आणि त्याचबरोबर सगळ्या रिक्षावर जे जे काही लिहिलेलं आहे ते सगळं काही इथे आता तो तिला दाखवण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय आहे हे जीवा सगळं काही. तेव्हा तो म्हणत असतो, अगं चकाचक बाई, हा रिक्षा ही फक्त रिक्षा नाहीये, माझी डार्लिंग आहे, डार्लिंग. तेव्हा आता इकडे तीम म्हणत असते, जेव्हा हे तुमचं खूप जास्त आणि आती होत्या, तुमची आत्ताच्या आत्ता ही रिक्षा उचलायची आणि इथून घेऊन जायची, असं नंदिनी बोलत असते. तेव्हाच जीवा म्हणत असतो, ही फक्त रिक्षा नाहीये नंदिनी, ही माझी डार्लिंग आहे, डार्लिंग, आणि ही तुला घेऊनच जाणार आहे, असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागांमध्ये एवढेच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तेवढाच कडक असणार आहे, कारण उद्याच्या भागांमध्ये आपण पाहतो की आता काव्या पार्थ सोबत बोलत असते. तेव्हा मात्र पार्थ चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, एक मिनिट काव्या, तुम्ही इथे का आणि कशासाठी आलेला आहात ते मला माहिती नाहीये, पण तुम्हाला इथे ह्या घरामध्ये राहण्याची काही एक गरज नाहीये. तुम्ही माझी जी काही काळजी करताय ना, ती काळजी करण्याची काही एक गरज नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, असं पार्थ इथे बोलत असतो. त्यासोबत पार्थने हे सगळं काही बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे मात्र जी काही नंदिनी आहे ती सुद्धा इकडे जीवाला म्हणत असते, जीवा, मला सुद्धा तुमचं मात्र काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही. आत्ताच्या आत तुमचं हे दुकान बंद करा आणि त्याचसोबत ही तुमची जी काही रिक्षा आहे ना, ती आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये. तेव्हा आता इकडे जीवा तिला म्हटलेला असतो, अगं नंदिनी, असं काय करतेस, ही माझी फक्त रिक्षा नाहीये, माझी डार्लिंग आहे, डार्लिंग, आणि ती तिच्या नंदिनीला घेऊनच जाणार आहे. त्या नंदिनी असं म्हटल्यानंतर तिथून निघून जाते. नंदिनी तर तिथून निघून गेलेली असते. प्रेक्षकांनो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण पाहतो की इकडे गुड्डू म्हणत असतो, नाही नाही, आता त्या मानणारच नाहीयेत, तुम्हाला सांगू का, त्या बोलणारच नाहीये तुमच्याशी. आणि तेव्हा आता इकडे जीवा म्हणत असतो, काय बोलणार नाहीये, आता बघा, एक बार वो पलटी ना तो समझो उसका मेरे ऊपर प्यार है. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, नाही,
त्यांचं तुमच्यावर प्रेमच नाहीये, तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, मी तुम्हाला सांगतोय ना, की ती पलटून बघणार असं जीवा म्हणत असतो. आता नंदिनी जात असते. तेवढ्यातच आता गुड्डू म्हणत असतो, मी तुम्हाला सांगितलं ना, की नाही हे सगळं काही होणार नाही. ती पलटून बघणार. तेवढ्यातच आता इकडे जीवा म्हणत असतो, असं कसं नाही होऊ शकत, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता नंदिनी जात असते. तेवढ्यातच आता जीवा म्हणत असतो, पलट चकाचक बाई, एकदा पलट असं म्हणता क्षणी आता इकडे नंदिनी पाठीमागे वळून पाहते आणि तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, मी म्हटलं ना की नंदिनीचं माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणून असं म्हणता क्षणी आता जो गुड्डू आहे तो सुद्धा पलटलेल्या नंदिनीकडे पाहतच असतो. तेव्हा जीवाला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो. आता जीवा म्हणत असतो की झालं आता जोपर्यंत ही नंदिनी ह्या जीवा सोबत येत नाही तोपर्यंत हा जीवा आणि त्याच सोबत हा रिक्षा इथून कुठेही जाणार नाही, असं सुद्धा तो इथे बोलतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.